इथे बघू शकता गावरान झणझणीत आणि तर्रीदार अंडा करी तयार झालेली आहे। आता तुम्हीही मी या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकदा नक्की अशा पद्धतीने अंडा करी बनवून पहा। नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी झणझणीत आणि गावरान पद्धतीने अंडा करी बनवणार आहे। इथे मी पातेल्यामध्ये 4 अंडी घेतलेली आहेत। आता त्याच्यामध्ये पाणी ओतत आहे। अंडी बुडतील एवढं पाणी ओतलेलं आहे। आता याच्यामध्ये मीठ टाकत आहे। मीठ टाकलं म्हणजे अंडी पटकन उकडली जातात। आता गॅस चालू करून पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे। इथे बघू शकता पाण्याला उकळी आलेली आहे। आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून 5 ते 7 मिनिट असं झाकण ठेवायचं आहे। 5 ते 7 मिनिटांमध्ये अंडी व्यवस्थित उकडली जातात। 5 ते 7 मिनिट झालेले आहेत। आता याच्यावरचं झाकण काढूया। तर इथे बघू शकता अंडी व्यवस्थित उकडलेली आहेत। आता गॅस बंद करायचा आहे। गॅसवरती कढई गरम करून घेतलेली आहे। इथे मी एका प्लेटमध्ये 1 चमचा भरून ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। सुरुवातीला आपल्याला हे ज्वारीचं पीठ हलकंसं भाजून घ्यायचं आहे। हे ज्वारीचं पीठ आहे ती मी अंडा करीमध्ये घालणार आहे। असं ज्वारीचं पीठ अंडा करीमध्ये घातलं की अंडा करी मिळून येते। काही ठिकाणी ज्वारीचं पिठाच्या ऐवजी बाजरीचं पीठही घालतात किंवा बेसन पीठही अशा पद्धतीने भाजून अंडा करीमध्ये घातलं जातं। जेवढ्या प्रमाणामध्ये करी बनवणार आहे त्याच्याप्रमाणे पीठ घालायचं आहे। जास्त पीठ घालायचं नाही। ते बघू शकता पीठ व्यवस्थित भाजलेलं आहे। पिठाचा असा पांढरा कलर होता तो चेंज होऊन हलकासा लालसर झालेला आहे। आता हे पीठ आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेते। कांदा आणि खोबऱ्याचं एक वाटण बनवायचं आहे। त्यासाठी इथे मी 1 कांदा उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेला आहे। अर्धा इंच आलं कट करून घेतलेलं आहे। इथे मी 4 ते 5 लसूण पाकळ्या टाकत आहे। आता आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। कांदा हा हलकासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। इथे बघू शकता कांदा हलकासा भाजलेला आहे। आता इथे मी थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे। आता हे याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे। खोबरं पटकन भाजलं जातं त्यासाठी मी इथे शेवटी घातलेलं आहे। आता खोबरंही आपण भाजून घेऊया। आता कांदा खोबरं आलं लसूण व्यवस्थित भाजलेलं आहे। आता हे सर्व साहित्य पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत। कांदा आणि खोबरं पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये हे भाजलेलं आणि थंड झालेलं कांदा खोबरं टाकत आहे। आता याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी ओतायचं आहे म्हणजे व्यवस्थित वाटण तयार होतं, व्यवस्थित वाटलं जातं। बघू शकता कांद्या खोबऱ्याचंही व्यवस्थित वाटण तयार झालेलं आहे। अगदी व्यवस्थित वाटलं गेलेलं आहे। इथे मी उकडलेली अंडी ही सोलून घेतलेली आहेत। आता ती अशा पद्धतीने कट करून घेत आहे। अशी मधून कट करायची म्हणजे रस्सा आतपर्यंत जातो। अशा पद्धतीने सर्व अंडी मी कट करून घेत आहे। इथे बघू शकता उकडलेली अंडीही तयार आहेत आणि इथे कांद्या खोबऱ्याचं वाटणही तयार झालेलं आहे आणि इथं भाजलेलं पीठही तयार झालेलं आहे जेणेकरून अंडा करी मिळून येईल। तर आता चला तर मग गावरान पद्धतीने झणझणीत आणि तर्रीदार अंडा करी तयार करून घेऊया। इथे मी गॅसवरती कढई गरम करून घेतलेली आहे। आता त्याच्यामध्ये मोठे 2 चमचे तेल ओतत आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल कमी जास्त करू शकता। तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे।
आता सुरुवातीला हे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण आहे ते व्यवस्थित परतून घ्यायचं। आता याच्यामध्येच 1 चमचा भरून बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे। बेडगी मिरची पावडर टाकली की अंडा करीला चांगली तरी येते। पाव चमचा गरम मसाला घेतला आहे। पाव चमचा काळा मसाला घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काळा मसाला कमी जास्त करू शकता किंवा याच्याऐवजी कांदा लसूण मसाला किंवा मग तुमच्या ठेवणीतला कोणताही मसाला टाकू शकता। आणि इथे मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकत आहे। गावरान पद्धतीने अंडा करी बनवली जाते, त्याच्यामध्ये कोथिंबीर आहे ती तेलामध्येच परतून घेतली जाते। आता हे सर्व साहित्य 3 ते 4 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। 3 ते 4 मिनिट झालेले आहेत आणि ते बघू शकता मसाल्याने व्यवस्थित तेल सोडलेलं आहे। सर्व मसाले व्यवस्थित परतलेले आहेत। आता इथे आपण भाजून घेतलेलं ज्वारीचं पीठ ही टाकायचं आहे आणि याच्यामध्ये जे आपण कांदा आणि खोबरं बारीक केलेलं होतं ते मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी ओतलेलं आहे। असं केलं की आपलं वाटणही वाया जात नाही। आता हे थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि आपल्याला जेवढी अंडा करी बनवायची आहे तेवढं गरम पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे। सुरुवातीला मी थोडंसं पाणी टाकून हे हलवून अंडा करीची कन्सिस्टन्सी बघून घेत आहे। तर इथे बघू शकता ही अंडा करी थोडीशी मला दाटसर वाटत आहे। अजून थोडंसं गरम पाणी याच्यामध्ये ॲड करत आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जशी कन्सिस्टन्सी हवी आहे तशी कन्सिस्टन्सी ठेवू शकता। आता इथे कन्सिस्टन्सी परफेक्ट वाटत आहे। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे। गॅसची फ्लेम फुल करून याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे। इथे बघू शकता आमटीला चांगली उकळी आलेली आहे। आता गॅसची फ्लेम आहे ती लो ठेवायची आहे आणि याच्यामध्ये आपण कट करून घेतलेले उकडलेले अंडे आहे ते टाकायचे आहेत। हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे। आता ही अंडा करी 3 ते 4 मिनिट कमी गॅसवरती उकळून घ्यायची आहे, म्हणजे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स होतात आणि अंडा करीला चांगली तरीही येते। 3 ते 4 मिनिट झालेले आहेत। सर्व मसाले व्यवस्थित एकत्र झालेले आहेत। आता गॅस आहे तो बंद करायचा आहे। इथे बघू शकता गावरान झणझणीत आणि तर्रीदार अंडा करी तयार झालेली आहे। आता आपण गावरान पद्धतीने अंडा करी सर्व करूया। इथे बघू शकता अंडा करी सर्व करत आहे। अगदी टेस्टी आणि तर्रीदार झालेली आहे। तुम्हीही मी या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकदा नक्की अशा पद्धतीने अंडा करी बनवून पहा। इथे बघू शकता तरीही अगदी चांगली आलेली आहे। अंडा करीची कन्सिस्टन्सी ही अगदी परफेक्ट आहे। गावरान अंडा करी म्हटलं की त्याच्याबरोबर गरमागरम ज्वारीची भाकरी आलीच। तर इथे मी ज्वारीची गरमागरम भाकरी घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चपाती किंवा भाकरी घेऊ शकता। आणि इथे आता गावरान पद्धतीने झणझणीत आणि तर्रीदार अंडा करी तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा। नमस्कार।